श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझं मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आजचा जो विषय आहे तो कोजागिरी पौर्णिमेसंबंधी आहे. आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता कोजागिरी पौर्णिमा म्हटलं काय, किंवा मग प्रत्येक महिन्याला येणारी जी पौर्णिमा आहे ती म्हटलं काय, अतिशय महत्त्वाची असते. ती कशासाठी, तर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यासाठी. आपल्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी असतील, समस्या वारंवार निर्माण होत असतील आणि पैसे येण्याचे मार्ग जर बंद होत असतील, तर नक्कीच आपण ह्या दिवशी होता होईल तेवढ्या सेवा करणं गरजेचं असतं. आता त्यासोबत आपले कष्ट देखील तितकेच महत्त्वाचे असतात. असं नाही की आपण काही करायचं नाही आणि मग आपोआप लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होणार आहे, असं अजिबात नसतं. फक्त आपण जे काही प्रयत्न करतो त्यांना प्रामाणिकपणे यश मिळावं, त्यासाठी मात्र ह्या सेवा 100% काम करत असतात. तर आता लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहे त्यापैकी सगळ्यात प्रामुख्याची जी सेवा ती म्हणजे सत्यनारायण. दर पौर्णिमेला सत्यनारायण हा घालायला हवा. त्यासोबतच कुंकुमार्चन ही सेवा देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो, त्यासोबतच लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होत असते ह्या दोनही सेवेंमुळे. आता ह्या दिवशी सेवा तर आपल्याला करायच्याच असतात, परंतु पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन तिथी अशा आहे की आपण ह्या दिवशी उपाय देखील करायला हवे. आता उपाय कशासाठी करायचे, तर नकारात्मकता घालवण्यासाठी. कारण सगळ्या गोष्टींचं, सगळी जी संकट येतात त्याचं मूळ कारण ही नकारात्मकताच असते. आपल्या मनातील नकारात्मकता म्हणा किंवा मग आपल्या आजूबाजूची नकारात्मकता म्हणा, ही घालवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर उपाय तसे भरपूर आहे आणि प्रत्येक उपाय हा प्रभावीच असतो. असं नाही की हा कमी प्रभावी, तो कमी प्रभावी. फक्त आपल्या मानण्यावर आहे, आपल्या विश्वासावर आहे, आपण किती विश्वासाने त्या गोष्टी करत आहोत यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात. आता आजही आपल्याला आजची जी ही संधी आहे ती सोडायची नाही. कारण प्रत्येक अमावस्या, प्रत्येक पौर्णिमा ह्या दोनही तिथी आपल्याला अजिबात तशा जाऊ द्यायच्या नाही. या दिवशी उपाय सेवा आपण करायलाच हव्या. आजचा जो उपाय आहे तो आपल्याला मुलांसाठी करायचा आहे, म्हणजे आईने मुलांसाठी करायचा आहे. आता किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी, तर असं या ठिकाणी अजिबात बंधन नाही. अगदी तान्ह्या बाळापासून तर तुमचा मुलगा जेवढा मोठा असेल, त्याचं लग्न झालेलं आहे, तो नोकरी करत आहे, तरीही लाजण्यासारखं काहीही काम नाही. कारण मुलांचं चांगलं व्हावं हे प्रत्येकाचा जर तसा हेतू राहत असेल तर उपाय करणं त्यामध्ये काहीही वाईट नाही. तर नक्कीच तुम्ही अशा मुलांसाठी देखील उपाय करू शकतात. आता उपाय कोणत्या समस्यांसाठी करायचा ते सांगते. आता आपण तान्ह्या बाळाचा उल्लेख तर केलाच आहे. तर साहजिक त्याच्या बाबतीत कुठल्या गोष्टी घडत असतात, तर त्याचं काहीही दुखत नाही तरीही तो किरकिर करत असतो, रडत असतो. आता लहान बाळ म्हटलं तर भूक लागल्यावर रडणार, काही दुखत असल्यावर रडणार. पण जर विनाकारण जर ते बाळ रडत असेल तर नक्कीच आपल्याला हे उपाय करावे लागतात. कारण लहान बाळ म्हटलं तर पटकन त्याला कुणाचंही नजर लागते. असं नाही की मग एखादी व्यक्ती वाईट भावनेनेच आपल्या बाळाकडे बघते, पण तसं नसतानाही आपल्या बाळाला असं म्हणतात ना की बाळाला आईचीही नजर लागते, तर तसंच काही होत असतं. आणि त्यामुळे आपल्याला तान्ह्या बाळापासून नोकरी करणारी व्यक्ती असेल, नोकरी करणारा जर तुमचा मुलगा असेल, लग्न झालेला मुलगा असेल, व्यवसाय करत असेल, तरीही जर त्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये चढउतार येत असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्यासाठी देखील हा उपाय करू शकतात. या व्यतिरिक्त शाळेत जाणारी मुलं असतात, ते अभ्यास वगैरे करतात, पण ऐन परीक्षेच्या वेळेस माहीत नाही काय होतं, पण मग त्यांचं ते डोकंच चालत नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं. आता या ठिकाणी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. दोनही गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. असं नाही की मग त्याने अभ्यासच नाही केला आणि मग मी उपाय केला आणि मग तो यशस्वी होईल, असं कुठेही होणार नाही, हे पहिले लक्षात घ्या. त्यामुळे त्याचे प्रयत्न, पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. या व्यतिरिक्त तुमचा मुलगा आहे तो एखाद्या समस्येत अडकलेला आहे, जसं की वैवाहिक त्याचं जीवन सुखी नसेल, किंवा मग त्याला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत असतील, त्यामध्ये त्याची भरभराट होत नसेल, तर अशा मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. कर्ज झालेलं असेल तर नक्कीच त्यासाठी देखील हा उपाय करू शकतात. तर चला आता उपाय कसा करायचा ते सांगते. तर आपल्याला यासाठी एक चपाती किंवा मग एक भाकरी लागणार आहे. ज्वारीची, बाजरीची, कुठलीही जी भाकरी तुम्ही बनवणार आहात ती घ्या, नाही तर मग चपाती घ्या. छोटी चाणकी बनवून घ्यायची आहे. आता ही चपाती बनवून झाल्यानंतर आपल्याला त्यावर 7 बोटं असे काळ्या रंगाचे उमटवायचे आहे. आता काळा रंग म्हटल्यावर कुठला घ्यायचा, तर आपल्या घरामध्ये बुक्का असतो बघा, तो बुक्का जर आपल्या घरामध्ये असेल तर त्यामध्ये आपली ही जी 5 बोटं आहे ती बुडवायची आणि आपल्या त्या चपातीवर अशी उमटवायची आहे. त्यानंतर ह्याच उजव्याच हाताची पुन्हा 2 बोटं बुडवायची आणि 2 बोटं पुन्हा एकदा उमटवायची. अशा पद्धतीने 7 बोटं आपल्याला त्या चपातीवर किंवा भाकरीवर उमटवायची आहे. आता अशा पद्धतीने हे बोटं उमटवून झाल्यानंतर ही जी चपाती आहे ती
त्या मुलाच्या किंवा मुलीच्या, मुलगा मुलगी असा भेदभाव नाही, मुलगा मुलगी दोघांसाठीही तुम्ही करू शकतात. तर त्या मुलावरून आपल्याला घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा पद्धतीने ही चपाती आपल्याला फिरवायची आहे, म्हणजे उतरवायची आहे. 7 वेळेस करायचं. आणि करताना हीच आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आपण बोलायच्या आहे, की याच्यावरची इडापिडा जी संकट आहे त्यापासून याची म्हणजे याला मुक्तता मिळू दे, याची भरभराट होऊ दे. जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते तसं बोलायचं. एक प्रकारचं असं इमॅजिन करायचं की तसं चांगल्या गोष्टी घडत आहे आणि अशा पद्धतीने हळूवारपणे शांतपणे हा उपाय आपल्याला त्या मुलांवरून करायचा आहे. आता बुक्का नसेल तर मग काय करायचं? आता समजा बुक्का जर नसेलच तर मग काजळ आपल्याकडे असतं, ते काजळ घ्या. त्या काजळाची 7 बोटं तुम्हाला उमटवायची आहे. पहिले 5 उमटवून घ्यायची, नंतर 2, कारण उजव्याच हाताने आपल्याला ती बोटं उमटवायची आहे, हे लक्षात घ्या. आता हे झाल्यानंतर आपल्याला ही जी चपाती आहे ती काळ्या रंगाच्या कुत्र्यालाच खाऊ घालायची आहे. आता काळ्या रंगाचं कुत्रं मिळेल याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, पण अगदीच काळं कुत्रं नाही मिळालं तर मग तुम्ही दुसरा कुठल्या तरी कुत्र्याला ते खाऊन घ्या. आता काळ्या रंगाच्या कुत्र्यालाच का खाऊ घालायचं? तर बघा, जेव्हा राहू केतू संबंधी आपल्याला काही प्रॉब्लेम असतात ना, शनी संबंधी, तर नक्कीच काळ्या कुत्र्यालाच आपल्याला जे काही आपण बनवतो ते खायला म्हणजे खाऊ घालायला सांगितलं जातं, त्यामुळे ते सांगत आहे. पण नाही ते काळ्या रंगाचं कुत्रं मिळालं तर तुम्ही दुसरा कुठल्या कुत्र्याला ते खाऊ घालू शकतात. या व्यतिरिक्त कुत्रंच नाही मिळालं, आता असं तर होणार नाही, पण तरीही तसं झालं तर मग तुमच्या गॅलरीत गच्चीत ती चपाती ठेवून द्या. पक्षी येता जाता ती चपाती खाऊन घेतील. पण आता या ठिकाणी एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची आहे, की ती चपाती आपल्याला कुठेही अशा ठिकाणी नाही फेकायची जेणेकरून त्याला कोणी ओलांडेल. कारण आपण आपल्यावरच्या इडापिडा उतरवून टाकत असतो आणि मग त्याने दुसऱ्यांना कोणाला ते त्रास होईल असं आपल्याला काहीही करायचं नाही. हेतू नेहमी आपलं चांगलं व्हावं एवढंच ठेवावा, दुसऱ्यांचं वाईट व्हावं हा हेतू मनामध्ये कधीही ठेवू नये, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे. आता हे कशा पद्धतीने करायचं हे समजलं असेल. आता 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर मग काय करायचं? तर दोघांसाठी, तिघांसाठी जेवढे मुलं असतील त्यांच्यासाठी चपात्या वेगवेगळ्या ठेवा, एवढंच या ठिकाणी सांगेल. की तुम्ही एकच चपातीने करू नका, वेगवेगळ्या चपात्या बनवा आणि तशा पद्धतीने करा. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल कसं करायचं. फक्त उपाय करताना बोलायचं नाही. हा उपाय करताना तुम्ही मौन व्रतच धरायचं पूर्ण होईपर्यंत. आता कुत्र्याला चपाती टाकून आल्यानंतर आपल्याला बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कामांना लागायचं आहे. तर हा उपाय तुम्हाला रात्री 8 ते 12पर्यंत, म्हणजे 8 नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय करू शकता. तर नक्कीच हा उपाय करा आणि तुमच्या मुलांची भरभराट हो, एवढीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. मासिक धर्म असेल तर हा उपाय करू नका. घरात दुसरं कोणी करणारं असेल तर त्यांच्याकडून करून घ्या. तर शक्यतो आईने करावं, पण जर आईला मासिक धर्म असेल तर मग दुसरं कोणाला तरी सांगा. चला मग ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.